चला तर मैत्रिणींनो, आज आपण करत आहोत वांग्याची भाजी. त्यासाठी आपण असे लांबडे वांगे घेतलेले आहेत. आता हे नवीन वांगे निघालेले आहेत, ते असे आपण लांबडे वांगे घेऊ. मला प्रश्न पडला होता काय भाजी करावी, परंतु आमच्या शेजारच्या मावशींनी मला अशा प्रकारचे वांगे आणून दिले आणि मला ह्या वांग्याची भाजी खूप आवडते, म्हणून मी आता ही वांग्याची भाजी करत आहे. तर आपण आता ही वांगी कापून घेऊया. आता कापून आपली वांग्याची अशा पुडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता याची सुकी भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य लागणार आहे एक कढई. आता कढई आपण गरम करून घेऊया. त्यात टाकूया तेल. सुकी भाजी करणार आहोत आपण. ह्या वांग्याची सुकी भाजी खूप छान लागते. त्यासाठी साहित्य लागणार आहे कोथिंबीर, मोहरी, आपला घरगुती मसाला, हळद पावडर, धना पावडर आणि मुगाची डाळ टाकणार आहोत थोडंसं. आणि चवीपुरतं मीठ. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता टाकणार आहोत मोहरी. मोहरी तडतडली की त्यात टाकणार आहोत कोथिंबीर. आता टाकणार आहोत थोडीशी हळद, म्हणजे भाजीला रंग चांगला येतो. गरम मसाला टाकणार, आपला मसाला टाकणार, घरगुती मसाला टाकणार आहोत. 1 चमचा धना पावडर. आता ही वांगी टाकणार आहोत. आता टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. मसाला आपल्या सगळ्या पुरींना पसरलेला लागलेला आहे. आता टाकूया थोडासा हिंग. छान असं परतून घेऊया. आता त्यात टाकूया आपण मुगाची डाळ. मुगाच्या डाळीने सुकी भाजी छान लागते. डाळ तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला आवडत असेल तर टाकायची, नाहीतर नाही टाकली तरी पण चालते. आता यावर ठेवूया थोडंसं झटकन, एक वाफ आणूया. थोडंसं पाणी टाकूया.
डाळ शिजली पाहिजे तो, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, थोडी एक वाफ आल्यावर. झाली आपली भाजी तयार. करून बघा तुम्ही अशी. तर मैत्रिणींनो, आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. एका वाफेत शिजलेली आहे, अशा प्रकारे झालेली आहे. आता आपण ती खायला घेऊया. हे बघा, आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आपण जेवायला घेतलेला आहे. वांग्याची भाजी सुकी आणि आळूवडी पोळी. तर अशी खाऊन बघूया कशी बनते. वाव, एकदम मस्त. गरम गरम पोळी, वांग्याची भाजी, मस्त असं कमी तेलात छान अशी, तेल पण सुटलेलं आहे बघा. असे वांगे आणा बाजारातून, करा, बनवा, खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.